हे बाराशिव गावचे हनुमान आहेत आणि हे नवसाला पावतात, म्हणजे खूप पावतात नवसाला. त्याच्यामुळे इतकी गर्दी होते आणि बारा गावाच्या शिव आहेत ना, या 12 गावाच्या शिवांमध्ये हे एक मारुती आहेत, म्हणून ह्याला गावाचं नाव पण बाराशिव आहे. आणि हे जे गुरुजी आहेत, तुमचं नाव काय? दत्ता वाघमारे, दत्ता रंगनाथराव वाघमारे. हां, हे दत्ता रंगनाथराव वाघमारे जे आहेत ना, त्यांनी सांगितलं की हे खूप नवसाला पावणारे आहेत. आणि एक महाराज आहेत हट्टामधले, तर मी तुम्हाला आता मंदिर पण दाखवते आणि त्याच्यात त्यांनी सांगितलेली कथा पण दाखवते. तर हट्टा गावचे एक महाराज होते, त्यांना पुत्र संतती नव्हती आणि तर त्यांनी असा नवस केला. हे जे मारुती होते, ह्या जे हनुमान आहेत, ते इथून औंढा नागनाथच्या पुढे एक गाव आहे तिथे होते. मग त्यांनी सांगितलं की मला असं पाहिजे. तर त्यांनी सांगितलं की तू मला मग इथून घेऊन जा, पण मागे वळून फिरायचं नाही. मग त्यांनी हो म्हणलं आणि इथपर्यंत आलं. हट्टा गाव जे आहे ते परभणीच्या जवळ आहे. तर तिथे जाता जाता काहीतरी आवाज आला म्हणून ते थांबले, म्हणजे मागे वळले. तर ते हनुमान जे आहेत ते इथेच थांबले. तर 12 गावच्या शिव इथे मिळतात आणि पूर्ण 12 गावात हे एक हनुमान आहेत. हे अतिशय नवसाला पावणारे हनुमान आहेत. तर मी तुम्हाला हा पूर्ण परिसर दाखवला 12 शिवचा आणि असे अतिशय नवसाला पावणारे हनुमान. आणि इथे फेब्रुवारी महिन्यात मोठी जत्रा भरते नाही ते? फेब्रुवारी महिन्यात मोठी जत्रा इथे असते. 1 फेब्रुवारीला आता 2025ला जत्रा आहे. 2026. शिव मारुती आहेत ना, तिथले हे जे चिंतामणी आहेत हे फार वैशिष्ट्यपूर्ण आहेत. हा जो दगड आहे ना, त्याच्यावर आपली जी इच्छा आहे ती मनात धरायची आणि तो जर फिरला तर आपली इच्छा पूर्ण होते. मग लोक त्यांना काय करदोडा बांध काय अजून वेगवेगळ्या गोष्टी करतात. ते हा असा नवसाला पावणारा चिंतामणी म्हणतात त्यांना, चिंतामणी.